झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेच्या पाठिंब्यानं नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीपदी मनसेच्या रमेश धोंगडे यांची निवड झाली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष आघाडीच्या शभाना पठाण यांचा पराभव करून शिवसेना, मनसे, आरपीआय, भाजप युतीचा विजय झालाय। प्रदेश स्तरावरून आलेल्या आदेशानुसार महायुतीची मोड बांधण्यात आल्याचा दावा भाजप करत असल्याने आगामी निवडणुकांची नांदी म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातंय। आरपीआय, शिवसेना आणि भाजप, मनसे एक चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये काम उभं करून दाखवेल। मागच्या काळामध्ये जे द्यायचं होतं, जे कर्ज होतं ते फेडत यावर्षीपर्यंत आम्ही आलो आणि यावर्षी सुद्धा चांगली कामं आम्ही उभी केलेली आहे। पुढच्या काळामध्ये स्थायी समिती आज सभापती बसल्या कारणाने आणखीन एक चांगलं काम करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि राजसाहेबांनी जो शब्द या नाशिककरांना दिला ते प्रत्यक्ष उतरवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। आज आता त्यांनी जे काही स्वप्न, ब्ल्यू प्रिंट वगैरे जे काही स्वप्न या संपूर्ण नगरीला दाखवलं ते सर्व साक्षात करावं याच्यासाठी आम्ही सर्व गुरुकिल्ल्या त्यांच्या हातात दिल्या। आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्या बरोबर आहोत। विकास ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी शिवसेना पाठीशी राहील, परंतु कुठल्याही अनागोंदी कारभारामध्ये शिवसेना त्यांच्या बरोबर असणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।